रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.
वा वा
टाळी वाजवा, टाळी वाजवा. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनभित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव विठ्ठला
चरण सरोज्जं सान्द्रनीलाभुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैव दोलासं विठ्ठलं चिन्तयामि करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धं नितपात स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालेसितं तं धमाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं शुचिशीला समदक्ष सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम
मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं संपाद्य ज्ञानय विदाय भक्तिविलकृतयन् समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् अष्टसिद्धिनवनिधिके दादा असवरदिन जानकी माता राम रसायन तुमरे पास सदा रहो रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमान विराजिए आइए हनुमान विराजिए पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय जगतश्रेष्ठ महाराष्ट्र भूषण देऊळगावचे थोर साधू की ज्यांना वारकरी संप्रदायाने पंचम वेदस्थानी मानलं नवे नवे आहेच असे असणारे जगद्गुरु जगद्गुरूंचा संत पर प्रकरणातील 4 चरणाचा आणि संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठल हो, या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया संतांचं वर्णन करतात. ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत याचं वर्णन करतात प्रथम चरणामध्ये. भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत याचं वर्णन करतात महाराज द्वितीय चरणामध्ये. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत याचं वर्णन करतात महाराज तृतीय चरणामध्ये. आणि वरील 3ही चरणांचं जर जीवाने वर्णन केलं तर ती केलेली सेवा देवापर्यंत निश्चितपणाने पोच होते हा अनुभव सांगतात महाराज चतुर्थ चरणामध्ये. विठ्ठला विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी किंवा सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यावा लागतो. तो देणं क्रमप्राप्त आहे. शिवाजी महाराज गेल्या 8 दिवसापासून म्हणजे मागच्या रविवारी या सोहळ्याची सुरुवात झाली आणि 8 दिवसापासून आपण या ज्ञानामृताचा निश्चितपणाने आस्वाद घेतात. अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये ठिकठिकाणी या महान पर्व काळामध्ये नामचिंतन अखंड हरिनाम सप्तम ज्ञानयज्ञ संबंध महाराष्ट्रामध्ये भारतभर चालू आहेत. आणि गेल्या अनेक वर्षापासून भगवान चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट चाकण इथंही हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. 32 वर्ष म्हणजे पुरुषोत्तम मासाचं हे 32वं वर्ष म्हणजे
32वा अधिक मास म्हणजे 32 सोहळे दाडगे महाराज या ठिकाणी झालेत. 99 वर्ष. वा. आपण शतकाकडे या वाटचाल करतोय. पुढचा आपला शतक महोत्सव असेल आणि म्हणून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा पारायण सोहळा या ठिकाणी चाकण 84 आणि पंचक्रोशी 12 वाड्यासह संपूर्ण आपण भक्तिभावाने साजरा करीत आहोत. आणि ह्या 8व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब यांच्या आदेशानं माझ्यासारख्या पामराकडे आज आली, हे खरं तर माझं भाग्य आहे. विठाला हो, खरं तर हा योग फार वर्षापासूनचा आहे. या अधिक मास सोहळ्यामध्ये साधारणतः माझा 4था अधिक मास असेल. जाधव महाराज 4थ्या अधिक मासापासून मी या अधिक मास सोहळ्याला येतो असतो. परंतु आज या अधिक मासामध्ये माझं भाग्य उदय आलं आणि या वर्षीची सेवा माननीय आमदार साहेब यांनी माझ्या वाट्याला दिली. हे निश्चित स्वरूपानं माझ्या पामराचं भाग्य म्हणावं लागेल. विठाला हो. आणि या सोहळ्यासाठी आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित आहात. आणि या कीर्तनासाठी ज्यांची आमूलाग्र साथ संबंध महिनाभर आहे असे आपण असणारे गायनाचार्य, मृदंगाचार्य, त्याचप्रमाणे आमचे विनेकरी बाबा आणि आमचे आळंदीचे संपूर्ण विद्यार्थी, व्यासपीठ चालक चोपदार साहेब, सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि ज्यांची सुंदर, अतिशय सुंदर, माझं तर भाग्य आहे महाराज, मी आजच आलो बरं का, चाकणमध्ये राहून सुद्धा मला आजच येण्याचं भाग्य मिळालं. वेळेच्या अभावी जमलं नाही, परंतु सर्व म्हणजे मी सेवा माफी मागतो. आणि माझं भाग्य आहे की आज एवढे मोठे गायनाचार्य की ज्यांची चाल, सुंदर चाल, अतिशय सुंदर ऐकली असे असणारे माझे गुरुबंधू, आम्ही सर्व भरपूर ठिकाणी मला साथीला असतात असे असणारे आपल्या ह्या चाकण 84 गावाचं 12 वाड्यांचं जे वैभव आहे ते असणारे आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज जाधव, त्याचप्रमाणे ज्यांची चाल झाली आत्ताच ते असणारे दुसरे गायनाचार्य मुकुंद महाराज आळंदीकर, या दोघांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. खूप सुंदर, खूप सुंदर. त्याचप्रमाणे त्यांना मृदंगावर साथ केली असे असणारे की ज्यांचा मृदंग संबंध महाराष्ट्रावर गाजतोय असे असणारे आमचे कृष्णा महाराजजी जोगदंड, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आमचे व्यासपीठ चालक आहे, मला नाव आपलं माहीत नाही महाराज, वा वा, तुकारामजी महाराज पांचाळ हे व्यासपीठ चालक आहे आणि या ठिकाणी आज ते उपस्थित आहेत. आमचे विनेकरी बाबा, शेवकरी बाबा, कुठेही कीर्तन असलं तरी गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना विण्याची सेवा त्यांच्याकडे असते. वास्तविक पाहता ही सेवा आहे. सेवा कुठली जरी असते तरी ती सेवाच असते, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले कीर्तनकार हरिभक्तीपरायण आमचे नाणेकरवाडीचे की जे अनेक वर्षापासूनचा सप्ताह करीत आलेले ते सुरेश महाराज नाणेकर, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. आमचे ननवरे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे संपूर्ण आळंदीकर परिवार, आमचे चोपदार बाबांना भरपूर वर्षापासून मी इथं पाहतो आणि त्यांच्याही चरणाक्रमावर मी, आमचे मामा आहेत बिरदवडे मामा, आणि सर्व आमच्या माता भगिनी, बहुसंख्येने माता भगिनी आहेत. त्याचप्रमाणे आता ह्या महिनाभराच्या सप्ताहामध्ये पोटवडे महाराज, आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, किंवा एकचा नवे खेळ म्हणूनही मेळ मेळविला. आपण सर्व कीर्तनकार मंडळी आहात. वास्तविक पाहता कीर्तनकारापुढं कीर्तनकार करणं हे एवढं सोपं काम नाही. आपण सर्व ज्ञानी आहोत आणि अशा सांगा माझ्यासारख्या छोट्या कीर्तनकारानं, परंतु आमच्या सरांनी आणि बरं का शिवाजी महाराज, कोणच्या थराला कोणचा माणूस बसवायचा
हे ज्याला उमगलं ना ते म्हणजे आमचे पोटोडे महाराज. कोणत्या थराचा माणूस कोठे बसवला पाहिजे हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. म्हणून त्यांच्याही चरणी मी नाष्टांग प्रणिपात करतो. आमच्या वाकीवरून आलेले आमचे काका आले या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आम्ही गावकरी आहोत. काका आणि आम्ही गावकरी. त्यांना सकाळीच फोन केला, आपल्या गावाचं कीर्तन आहे म्हटलं, आज आपल्या वाकीला मान आहे, आज तुम्ही सर्वांनी आलं पाहिजे. आमचे वहिले मामा काय आले नाही पण येतील अजून ते, बरं का सर. आणि त्याप्रमाणे भविष्यामध्ये आता ज्यांचे कीर्तन आहेत ते सगळं चाकण परिसरातच आहे. आणि या सर्व हा अधिक मास आपण फार मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा करतो. आणि म्हणून ही जी छोटीशी सेवा आहे, जो वेळ मिळेल माझे सद्गुरू गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज हिंदू हृदय सम्राट, की ज्यांचा सप्ताह आपण चाकण पंचक्रोशीतून भरपूर गाड्या सप्ताहाला येतात. आमचे शिवाजी महाराज येऊन गेले, शिर्डीला सप्ताह होता, की ज्या सप्ताहाचं आमदार साहेब गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्याची नोंद झाली असा असणारा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह 189वा यावर्षी श्रीरामपूर तालुक्यात आहे. आणि आमदार साहेब, मी आपल्याला प्रार्थना करेल की मी भरपूर वेळेस आपल्या श्रावण मासामध्ये जे जे सप्ते झाले त्या श्रावण मासाच्या सप्त्याला मी आपल्याला पत्रिका देतो असतो. परंतु या नारदाच्या काळातून मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह, जशी पंढरपूरची वारीला आपण पायी गेलंच पाहिजे, हा अलिखित नेम आहे, तसं जन्माला आल्यानंतर सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह हा मात्र अनुभवलाच पाहिजे. विठ्ठला आणि म्हणून आपल्याला मिळेल वेळ त्यावेळेस या, ती पत्रिका या ठिकाणी लावली जाईल, आपल्या चाकण परिसरात व्हॉट्सअप फेसबुकला येईल. आणि म्हणून असा असणारा सुंदर योग भगवान चक्रेश्वराच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला आरंभ करतो. मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, खरं तर आज आहे ना अंधाड्याच्या टाळीत कावळा सापडावा असा योग आहे महाराज. का सुंदर, याला सुद्धा भाग्य लागतं महाराज, नाही तर काय अवघड काम आहे सगळं. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, किंवा करजोडीतो कथेकाळी आपण असावे जवळी. भगवान पंढरीश परमात्म्याच्या या किलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री परमात्मा आणि या भगवान शिवाच्या प्रांगणामध्ये आपण आजचा हा नामसंकीर्तन सोहळा करतोय, हे तर खरं म्हणजे अद्भुत योग आहे. आणि म्हणून घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय जगतश्रेष्ठ महाराष्ट्रभूषण देऊगावचे थोर साधू यांचा अभंग असणारा 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबराया या अभंगातून संतांचं वर्णन करतात कृष्णा महाराज. एका वाक्यातनं चिंतनाला प्रारंभ करतो, अजिबात वेळ घेत नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. या शब्दाची जर आपण व्याख्या करायला गेलो तर जगद्गुरु तुकोबराया इतका अनुभूतीपूर्ण संत जगात दुसरा कोणीही नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा सारखा अनुभूती असणारा संत आपल्यासारख्याचं काय वर्णन करणार हो? संतांचं आपण काय वर्णन करणार मेदनकर महाराज? मग त्या ठिकाणी संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतात. आणि म्हणून संतांचं वर्णन करताना परी जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करीत असताना अजिबात वेगळा अर्थ या ठिकाणी मी ठेवणार नाही, परंतु जो अभिभेद असलेला मला अर्थ की या ठिकाणी संतांचं वर्णन करीत असताना महाराज या ठिकाणी मी 5 मुद्दे आपल्याला सांगतो. बघा, 5 मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगतो संदर्भ पटवून देण्याकरता.
जगामध्ये काही माणसं माननीय असतात एक, जगामध्ये काही माणसं आदरणीय असतात दोन, जगामध्ये काही माणसं तेजनीय असतात तीन, जगामध्ये काही माणसं पूजनीय असतात चार, आणि जगामध्ये काही माणसं वर्णनीय असतात पाच. विठाला विठ्ठल एका एका वाक्यात जर या शब्दाचा आपण अर्थ बघितला तर सर कुणाला म्हणायचं माननीय? पटोडे महाराज, माननीय हा शब्द वास्तविक पाहता ह्या व्यासपीठावरचा नाही, तर तो तिकडच्या व्यासपीठावरचा, की ज्यांना फक्त मानायचं, काय करायचं त्यांना म्हणायचं माननीय. दुसरा शब्द आहे आदरणीय. तर कुणाला म्हणायचं आदरणीय? बघा, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पूर्वीच्या काळी, आता कंजेस्टेड झाले कुटुंब, पण पूर्वीच्या काळी 8-8, 10-10, 12-12 भावांचा परिवार एकत्र असायचा. मग साधारणतः थोरल्या भावाचं नाव घेताना आदरणीय म्हणावं आणि मगच थोरल्या भावाचं नाव घ्यावं, त्यांना म्हणायचं आदरणीय. तिसरा शब्द आहे तेजनीय. कुणाला म्हणायचं तेजनीय? बघा, नारदाने भक्तिसूत्रामध्ये या शब्दाची व्याख्या सांगितली. दुस्संग सर्वते हे त्याज्याहा, म्हणजे दुर्जनाचा संग नको. मग कुणाला म्हणायचं तेजनीय? अगदी सोपं सांगतो. बघा, काही काही गावामध्ये माणसं असतात, काही आपल्या चाकण पंचकृषीचं सांगत नाही, आमच्याकडचं सांगतो. गावामध्ये काही माणसं असतात की ज्यांचं तोंड जरी बघितलं काका तरी आपण ज्या कामासाठी निघलो ते काम आपलं बहुधा होत नाही. आपण त्याची गल्ली चुकवतो, आपण त्याचा रस्ता चुकवतो, आपल्याला पुढे जायची घाई असती, परंतु योगायोगाने कर्मधर्म संयोगाने हा पठ्ठ्या पुलावर बसलेला असतो. राम राम. आपण पाहुण्यांना फोन करून सांगतो, आज आम्ही काही येत नाही, आम्ही येतो सोमवारी. म्हणजे कुणाला म्हणायचं तेजनीय? की ज्याचा शास्त्राने विटाळ मानला अशाला म्हणायचं तेजनीय. आपला चौथा शब्द आहे पूजनीय. कुणाला म्हणायचं पूजनीय? पूजनीय हा शब्द आदरवाचक आहे. कुणाला म्हणायचं पूजनीय? की साधारणतः ज्या गुरुदेवांकडून आपण अनुग्रह घेतला, ज्यांच्याकडून आपण दीक्षा घेतली, ज्यांच्याकडे आपण शिक्षण घेतलं, त्या गुरुदेवांचं नाव घेताना आपण पूजनीय म्हणावं आणि मगच गुरुदेवांचं नाव घ्यावं. माझे परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराज एकेरी नावाचा कधीही उल्लेख करू नये, त्यांना म्हणायचं पूजनीय. शेवटचा शब्द आहे वर्णनीय. हा शब्द फार महत्वाचा आहे. कुणाला म्हणायचं वर्णनीय? या जगामध्ये जाधव महाराज पूजनीय फक्त दोघंच आहेत. कोण पूजनीय आहेत? एक संत आणि दुसरे भगवंत. विठ्ठला विठ्ठल की ज्या संतांनी आपल्याला सन्मार्गाला लावलं ते फक्त पूजनीय आहेत. आणि म्हणून आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया संतांचं वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठला. हो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतांचं वर्णन करीत असताना या ठिकाणी 5 मुद्द्याचा परामर्श आपण या ठिकाणी घेतला. मग आता 5 मुद्दे आपल्या लक्षात येण्यासाठी हा मी एका वाक्यात त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला. मग जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. संतांचं वर्णन करीत असताना काही दाखले या ठिकाणी आपल्याला देतात. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. बघा, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलं. या ठिकाणी पवित्र सोवळी, पवित्र कशाला म्हणायचं आणि सोवळी कशाला म्हणायचं? पवित्र या शब्दाचा जर आपण सद्विग्रह केला व्याकरणाच्या भाषेमध्ये,
किंवा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपण जर त्याचा संधी विग्रह केला तर पवी अधिक त्र बरोबर पवित्र. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर त्याचा संधी विग्रह केला तर पवी म्हणजे वज्र. वज्र हे दुःखाला कारणीभूत आहे. आणि त्र की जे दुःखाला कारणीभूत आहे त्या दुःखाला कारणीभूत असलेल्या वज्रापासून आपण जर त्याचा संधी विग्रह करत असताना ज्याचा संधी विग्रह करताना पवित्र हा शब्द तयार होतो. विठाला मग जगद्गुरु तुकोबाई संतांचं वर्णन करीत असताना पवित्र सोवळी म्हणजे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे. पवित्रची जर शब्दाची आपण व्याख्या बघितली संधी विग्रह केला तर कशाला म्हणायचं पवित्र. साधारणतः पवित्र या शब्दाचा जर आपण अर्थ घेतला वरवर अंघोळ केला म्हणजे माणूस झाला पवित्र. अंघोळ केलेला माणूस पवित्र होतो का. काशीला गेला आणि गंगा मातेचं स्नान करून आला म्हणजे पवित्र झाला का असं अर्थ होत नाही. तर हा झाला वरवरचा अर्थ. परंतु जगद्गुरु तुकोबारांना अभिप्रेत असणारा अर्थ हा या ठिकाणी असा आहे की जो अंतर्यामातून पवित्र असतो त्याला खऱ्या अर्थानं पवित्र. संगमी नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नाही नामी तरी ते वर्त. किती आपण जरी परमार्थ केला परंतु अंतर्यामातून जर माणूस शुद्ध नसेल तर ते केलेला परमार्थ व्यर्थ आहे. विठाला पवित्र शब्दाची व्याख्या करीत असताना या ठिकाणी 6 विकल्प आपल्याला सांगतो. पवित्र या शब्दाचे 6 विकल्प. देशता पवित्र 1, कालता पवित्र 2, कुलता पवित्र 3, संबंधता पवित्र 4, स्वरूपता पवित्र 5 आणि संस्काराता पवित्र 6. विठाला हो. कशाला माहिती देशता पवित्र, कशाला माहिती कुलता पवित्र. ज्या देशामध्ये ज्या कुळामध्ये पवित्र संतांचा जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती जेते हरीचे दास जन्म घेती.
पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती तो देश पवित्र, ते कुळ पवित्र. बघा, कुळामध्ये काही माणसं कुळानुसार पवित्र असतात. मी सांगत असतो उदाहरण, जगद्गुरु तुकोबारायांच्या कुळामध्ये ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला त्या सर्वांना आपण साष्टांग प्रणिपात करतो. देवचे आपले मोरे घराणे, ते कोणी मोरे घरांचं जरी भेटलं तरी आपण त्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. का? हा नमस्कार त्यांना नसून त्यांच्या कुळालाही. ज्या घराण्यात ते जन्माला आले, ज्या कुळामध्ये ते जन्म आले ते पवित्र आहेत महाराज. देशता पवित्र, कुलता पवित्र. तिसरा शब्द आहे कालता पवित्र. बघा, काळानुसार काही व्यक्ती पवित्र असतात. या ठिकाणी मी उदाहरण सांगेन गोमातेचं. शिवाजी महाराज, गोमाता ही जेव्हापर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण तिला पवित्र मानतो, परंतु ज्या क्षणी ती आपला प्राणत्याग करते किंवा देह ठेवते, देह ठेवल्याच्या नंतर आपण पवित्र मानत नाही. कालता पवित्र याला म्हणायचं. चौथा शब्द आहे संबंधता पवित्र. बघा, ज्यांच्या ज्यांच्या संबंधामध्ये आपण येतो, मग तो सजीव असू द्या, निर्जीव असू द्या किंवा अन्य कुठलाही ज्या प्राणी असू द्या, जड असू द्या, त्या सर्वांचा ज्यांच्याशी संबंध येतो चांगल्या माणसाने, त्याला आपण संबंधता पवित्र होतो. उदाहरण सांगू, दगडा मातीचा असणारा भंडारा डोंगर, त्या दगडा मातीच्या असणाऱ्या भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबारायांचं एकांतात भजन झालं. महाराजांचं पवित्र असं त्या ठिकाणी एकांतात भजन झालं. तो दगडा मातीचा असणारा भंडारा डोंगर, तिथला कण न कण हा महाराजाच्या संबंधात आला. आणि तो नुसता दगड नाही राहिला, डोंगर नाही राहिला, तो श्री क्षेत्र भंडारा डोंगर झाला. याला म्हणायचं संबंधता पवित्र. विठाला अधिक अलीकडचं सांगतो. शांतीप्रभू नाथबाबांच्या वाड्यामध्ये किंवा नाथबाबांच्या तिथे एक गावबा नावाचा पंक्ती पठण होता, नुसता पुरणपोळी खायला. परंतु तो नाथबाबांच्या संपर्कात आला. महाराजांच्या संपर्कात आल्यामुळे त्याला त्याची संगत लागली आणि तो नुसता पंक्ती पठण नाही राहिला, तर संत काय करतात, त्याला आपल्यासारखं बनवतात. जे आपणा सारिके करीत, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ. नाही सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ. फक्त आपण त्यांच्या संबंधात आलो पाहिजे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया, युगराज चांगदेव महाराज त्यांना भेटण्यासाठी आले. चांगदेव महाराज म्हणजे काय, त्या चांगदेव महाराजांचं काय वर्णन करावं. 14 वेळा ज्यांनी काळाला थप्पड मारली असे असणारे युगराज चांगदेव महाराज. आणि ते चांगदेव महाराज माऊलींच्या भेटीला आले. वाघावर बसून आले नव महाराज, हातात सापांचे दोरे. हे मोठा लवाजमा, तिकडे मला फारसं जायचं नाही, पण संबंधता पवित्र काय, त्याचा संबंध येतो कशाची तेवढंच मला सांगायचं. आणि म्हणून माऊली महाविष्णू आमचे सोपान काका मुक्तबी निवृत्तीनाथ महाराज, त्यांना समजलं की जे योगी आहेत
आणि ते आपल्या भेटीला येतात. बरं ते वाघावर बसून आलेत, हा मोठा लवाजमा आहे, त्यांना सुद्धा आपण सामोरं गेलं पाहिजे ना, मोठ्यांचा आदर राखला पाहिजे. सकाळची वेळ होती, ज्ञानोबरायात आणि ते सर्व चारी असणारे भावंड एका निर्जीव भिंतीवर बसलेले होते. त्या भिंतीला महाराजांनी आदेश दिला ना, चालले ना, चालविली जड भिंती, चालविली जड चलबिडी जड भिंती हरी सांगयाची वाटी मोक्ष मार्गिका सांगती चांगयाची भ्रांती. निर्जीव असणाऱ्या भिंतीवर माऊली महाविष्णू ज्ञानोबराया चांगदेव महाराजांना सामोरे गेले नव्ह. मग ती भिंत महाराजांच्या संबंधात आली. आपण जर प्रदक्षिणा केलो तर माऊलींच्या भिंतीचं दर्शन घेतो ना. बघा, वारीच्या काळामध्ये लोक फक्त माऊलीच्या भिंतीचं दर्शन घेतात, तरी आम्हाला माऊलींचं दर्शन झालं म्हणतात. मग का त्या निर्जीव भिंतीला एवढं महत्व? तर ते माऊलींच्या संबंधात आले म्हणून. मग असा असणारे संबंधता पवित्र, कुलता पवित्र, कालता पवित्र, देशता पवित्र, आणि पाचवा आहे स्वरूपता पवित्र. संत काय करतात सांगून गेलो आपण, प्रमा म्हणून गेलं की ते आपल्यासारखं बनवतात, आपल्या स्वरूपाला आणून ठेवतात, त्याला माहिती स्वरूपता पवित्र. आणि सहावं संस्काराता पवित्र, ज्यांच्यावर आपण पवित्र असे संस्कार करतो, असे असणारे संस्कार जे संत आपल्यावर करतात, समाजावर करतात, त्याला माहिती संस्काराता पवित्र. विठ्ठला पवित्र या शब्दावर आपण काही चिंतन करण्याचा प्रयत्न करा. दुसरा शब्द आहे सोवळी. पवित्र सोवळी. मग सोवळी हा शब्द कशा करता वापरला महाराजांनी? याचे बी 3 विकल्प मी आपल्याला सांगतो. सोवळी या शब्दाचे, ज्याला कशाचाही विटाळ नाही, स्पृश्य अस्पृश्य, त्याला म्हणायचं सोवळी. ज्या ठिकाणी विटाळ बाधत नाही त्याला म्हणायचं सोवळी. ज्या ठिकाणी विषमता नाही त्याला म्हणायचं सोवळी. आणि ज्या ठिकाणी कशाची उपाधी नाही त्याला म्हणायचं सोवळी. विठ्ठला विठ्ठल. बघा, कशाचाही विटाळ नाही. भजनामध्ये कशाचं विटाळ आहे का महाराज? आपण 5ला भजन करतो, 12ला भजन करतो, 10व्याला भजन करतो, 13व्याला भजन करतो, वरच्या श्राद्धाला भजन करतो. आता तर महाराज मासिक श्राद्ध निघलेत. प्रत्येक महिन्याला 12ही महिन्याचे लोक श्राद्ध घालतात आणि 12ही महिन्याला पोटोडे महाराज आपण भजन करतो. मग 5ही वारीला भजन करतो, 10व्याला भजन करतो, 9 अंत्यविधीला सुद्धा भजन करतो. मग भजनाला कशाचा विटाळ आहे का? भजनाला कशाचाही विटाळ नाही. धाडगे महाराज, तुम्ही कधीही भजन करा, ते पवित्रच, त्याच्यासारखं पवित्र काहीच नाही अशाला म्हणायचं. म्हणजे पृष्ठ आणि अस्पृश्याचा ज्याला विटाळ नाही त्याला म्हणायचं पवित्र. सोवळी. विठाला दुसरा शब्द सांगितला मी, विषमता. म्हणजे कशाला म्हणायचं विषमता? हा लहान आहे, हा मोठा आहे, हा उच्च आहे, हा कनिष्ठ आहे, हा ज्या ठिकाणी भेद नाही किंवा ही विषमता नाही अशाला म्हणायचं विषम. सोवळी. या सोवळी शब्दाच्या अर्थाचा आपण परामर्श घेत असताना किंवा त्याला स्पर्श करीत असताना ज्याला कशाचाही विटाळ नाही त्याला म्हणायचं सोवळी. ज्या ठिकाणी विषमता नाही त्याला म्हणायचं सोवळी. आणि ज्याला कशाच्याही उपाधी नाही. तुकोबारांच्या निळ्याचे अभंग जर बघितले तर तुकोबारांच्या निळ्याचे अभंग, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमधोनी सांडी सांडी
सोहळं वाटलं. म्हणजे बघा, जसं माऊलींनी सांगितलं, ही विश्वाची माझे घर, आईशी मती दयाची स्थिर. म्हणजे हा, तर म्हणजे आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, हे त्रिभुवन आम्हाला सोहळ्यासारखं वाटलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मग ज्या ठिकाणी विटाळ नाही, ज्या ठिकाणी विषेपता नाही, ज्या ठिकाणी उपाधी नाही, अशाला म्हणायचं सोहळे. मग एक माणूस जगद्गुरु तुकोबारायांका गेला आणि तुकोबारायांनी तो विचारू लागला, एक साधक, की जगद्गुरु तुकोबाराया, तुम्ही आम्हाला संतांचं वर्णन सांगितलं, संत कसे आहेत ते सांगितलं, परंतु संत अंतर्यामातून कसे आहेत याचं जरा आम्हाला खोल विचार करणं. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगू राहिले, ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत. अभंगाचा प्रथम चरण. पवित्र सोहळी, 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 पवित्र टाळ्या वाजवा. 30 सेकंद शिवाजी महाराजांकरता. सुंदर प्रभू. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भावळ. मग पवित्र आणि सोवळी हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे. पवित्र म्हणजे शुद्ध, सोवळी म्हणजे शुद्ध काका. मग दोन्ही शब्द जर एकाच अर्थाचे आहेत तर मग एकाच अर्थाचे दोन शब्द वापरण्याचं काय कारण महाराज? एकाच अर्थ जर दोन्ही शब्दांचा असेल तर या ठिकाणी दुरुक्ती नावाचा दोष आपल्याला सापडतो का नाही? थोडं वाटतो का नाही? मग जर पवित्र शुद्ध आहे, सोवळी शुद्ध आहे, तर मग एकाच अर्थाचे दोन शब्द महाराजांनी वापरले या अभंगामध्ये. याचं प्रयोजन काय? या ठिकाणी मी आपल्याला उदाहरण सांगतो. बघा, काही ठिकाणचं पाणी शुद्धही नसतं आणि पवित्रही नसतं. एक काही ठिकाणचं पाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं. काही ठिकाणचं पाणी शुद्धही असतं आणि पवित्रही असतं. आणि काही ठिकाणचं पाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं. विठाला हो, काही ठिकाणचं पाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं. काही ठिकाणचं पाणी पवित्र असतं पण शुद्ध नसतं.
आपण पंढरपूरला गेलो सर, चंद्रभागेत स्नान केलं. चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे, पण पिण्या इतपत शुद्ध आहे का? आपण आंघोळ केल्यानंतर किंवा स्नान केल्यानंतर तिथं पाणी पितो का माऊली महाराज? पित नाही ना. म्हणजे पिण्यायोग्य ते शुद्ध नाही. काही ठिकाणचं पाणी शुद्धही नाही आणि पवित्रही नाही. बघा, हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ML मध्ये ठेवलेलं पाणी शुद्ध आहे का बरं? ते पवित्र आहे का? त्या पाण्याचं नाव मला ह्या व्यासपीठावर घेऊ वाटत नाही, परंतु लोकांचं तर तिकडं खूप भरे, ते पाणी घेण्यावर तर खूप भरे. मग अशा ठिकाणचं पाणी शुद्धही नाही आणि पवित्रही नाही. काही ठिकाणचं पाणी शुद्ध असतं पण पवित्र नसतं. बघा, 20 रुपयाची असणारी बिसलरी वॉटर, पाण्याची बाटली 20 रुपयाची, पिण्यायोग्य शुद्ध आहे, पिण्या इतकी शुद्ध आहे, पण पवित्र आहे का कृष्णा महाराज? ही पवित्र नाही. मग आमच्या संतांच्या घरचं पाणी शुद्धही आहे आणि पवित्र आहे. पवित्र सोवळी विठ्ठला. म्हणून महाराजांनी पवित्र आणि सोवळी हे दोन शब्द एकाच अर्थाचे जरी वापरले तरी या ठिकाणी त्या ठिकाणचा जो दुरुक्ती नावाचा दोष आहे तो या अर्थाने लागत नाही. आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी संतांचं वर्णन करीत असताना, आता या ठिकाणी वर्णन कुणी कुणाचं करावं हा एक प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. कुणी कुणाचं वर्णन करावं? व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बघा, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर कुणी कुणाचं वर्णन करावं? लहान्याने मोठ्याचं वर्णन करावं, शिष्याने गुरुचं वर्णन करावं, पत्नी विठ्ठला ठाला. म्हणजे मालकाने नोकराचं वर्णन करावं. मी सांगणारच होतो पण तुम्ही बरं झालं मिरचून घ्या. संध्याकाळची पंचायत होईल ना महाराज. विठ्ठला विठ्ठला. लहानाने मोठ्याचं वर्णन करावं, गुरुने शिष्याचं वर्णन करावं, विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचं वर्णन करावं, त्याचप्रमाणे नोकराने मालकाचं वर्णन करावं. जोपर्यंत पगार चालू आहे तोपर्यंत कमीत कमी. आणि म्हणून या ठिकाणी मोठे कोण आणि ते असतं खूप. कशाला म्हणायचं मोठे? पण या ठिकाणी मी काही विकल्प आपल्याला सांगतो. कुणाला म्हणायचं मोठं? समाजामध्ये काही मोठे माणसं असतात बघा, ते मोठे नसतात पण त्यांना बरेच मोठे म्हणावं लागतात. हे काही प्रारब्धाने मोठे असतात, काही आपल्या कर्तृत्वाने मोठे झालेले असतात, आणि काही जे संबंधात मोठे झालेले असतात, आणि काही वडिलोपार्जित मोठे असतात. हे झाले व्यवहारातले मोठेपण. परंतु शास्त्रीय दृष्टिकोन जर आपण मोठेपण बघितलं तर एक आहे प्राकृतिक मोठेपण आणि दुसरं आहे नैसर्गिक मोठेपण. विठ्ठला. हो, अंगभूत जे मोठेपण असतं त्याला म्हणायचं प्राकृतिक. मग बघा, अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेत या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करतो. कशाला म्हणायचं मोठेपण? आत्मतत्वाच्या संदर्भानं आलेलं मोठेपण आणि निमित्तानं आलेलं मोठेपण, त्याला नैमित्तिक मोठेपण आपण म्हणतो. किंवा अंगभूत किंवा संस्काराचा जे आलेलं मोठेपण आहे त्याला आपण संस्काराचा मोठेपण म्हणतो. विठ्ठला विठ्ठला. हो, निमित्तानं आलेले मोठेपण असतो. काही निमित्तानं. कशाला म्हणायचं नैमित्तिक मोठेपण? पूर्वीचा काळ, अगदी पूर्वीचा काळ. एक भगिनी आमच्या चाकणच्या बाजारला गेली. सांगत असतो दृष्टांत. आमच्या ज्ञानेकर महाराजांनी मी योगायोगाने सांगायचा योग आलाय. आमची भगिनी चाकणच्या बाजारला गेली आणि चाकणच्या बाजारला गेल्याच्या नंतर त्या भगिनीनं एक 10 रुपयाचं पातेलं खरेदी केलं, जर्मलचं, अल्युमिनियमचं थोडक्यात. 20 रुपयाचं पितळाचं पातेलं खरेदी केलं, 50 रुपयाचं तांब्याचं पातेलं खरेदी केलं,
पुढं चालत 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 ती भगिनी कुंभारवाड्यात गेली आणि कुंभारवाड्यात गेल्याच्या नंतर तिथं तिनं 2 रुपयाचं मडकं खरेदी केलं. घरी आली. घरी आल्यानंतर कशात काय ठेवायचं, कशात काय ठेवायचं, कशात काय ठेवायचं असं संपूर्ण वर्गीकरण त्या माता भगिनीने केलं. आता राहिलं हे 2 रुपयाचं मडकं. ह्या 2 रुपयाच्या मडक्यामध्ये काय ठेवायचं हा प्रश्न त्या माता भगिनीला पडला. उन्हाळ्याचे दिवस होते, जसे आत्ता आहे तसे उन्हाळ्याचे दिवस होते. घरात दूध दुभतं भरपूर होतं. म्हणून त्या माता भगिनीला वाटलं याच्यात आपण दही साठवावं. ताडगे महाराज म्हणून त्या माता भगिनीने त्या मडक्यामध्ये दही साठवलं. जोपर्यंत घरामध्ये दूध दुभतं होतं तोपर्यंत त्या मडक्याची खूप मजा. आमची ती माता भगिनी त्या मडक्याची एवढी काळजी घ्यायची. आता मला सांगा शिवाजी महाराज, ते दह्याचं मडकं दाडगे महाराज खाली ठेवून चालेल का? त्याला कुठं ठेवावं लागतं? शिंक्यावर ठेवावं लागतं, म्हणजे वरती ठेवावं लागतं. म्हणजे ते मडकं शिंक्यावर ठेवलं. शिंक्यावर ठेवल्यावर त्या आजीबाई खास त्याच्या दिमतीसाठी अतिशय काळजी त्या मडक्याची. जोपर्यंत त्या मडक्यामध्ये दही आहे तोपर्यंत दररोज त्या मडक्याला ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं. दररोज त्याच्यावरचं झाकण बदलायचं. एवढी काळजी त्या मडक्याची घ्यायची की आजीबाई त्या लहान मुलांना त्या मडक्याजवळ भिरकून सुद्धा देत नाही. हे अजिबात दही हात लावायचा नाही. एवढी काळजी त्या मडक्याची घेतात. कालांतराने गाई म्हशी आटून गेल्या. आता गाई म्हशी आटल्या म्हणल्यावर दूधही नाही दहीच नाही. मग त्या मडक्यात ठेवायचं काय ठेवायचं त्या मडक्यात? आणि म्हणून ते मडकं जे शिंक्यावर होतं ते अनायशेच खाली आलं. हे जे 5 रुपयाचं जे जर्मलचं पाती होतं त्याने टाळ्याच वाजवल्या. महाराज बरं झालं आला आपल्या लाईनीत. कंसातलं तुमच्याकडे काय ते असं समजून घ्या. सांगत होतो की ह्या मडक्यामध्ये काय ठेवायचं. बघा, चांगली मीठ कूट घालून केलेली वांग्याची भाजी, चांगली मीठ कूट घालून केलेली वांग्याची भाजी त्या आमच्या माता भगिनी त्या मडक्यात ठेवली. मला सांगा माता भगिनी, 6 महिने आंबूस राहिलेलं ते मडकं त्याच्यात भाजी टिकेल का ताई? काय होईल? खराब भाजी नासून जाईन. 20 मिनिटामध्ये भाजी नासली. मालक आले जेवायला 12 वाजता. जेवायला आलो ते मडकं घेतलं, जवळ घेतलं, भाजी काढून पाहिली, भाजी नासली. माता भगिनी बघितलं. कुणामुळं? या मडक्यामुळं. ज्या मडक्यानं भाजी नासवली आणि ते बी आईन जेवायच्या टायमाला, माता भगिनीला खूप राग आला. बघा, माता भगिनींचं एवढं प्रेम असतं भाजीवर. रात्रीचा भात जरी महाराज असला शिवाजी महाराज तरी तो लक्ष्मी म्हणून सकाळी गरम करून खातात. का? काही तो फेकून द्यायला नको. बरोबर आहे की नाही पटवले महाराज? म्हणजे एवढं प्रेम त्या भाजीवर असतं. आणि आईन जेवायच्या वेळेस भाजी नासली कुणामुळं? त्या मडक्यामुळं. ते मडकं जसं धरलं तसं घराच्या बाहेर. सांगायचं तात्पर्य मला या ठिकाणी एक आहे, त्या मडक्यानं भाजी नासवली हे त्या माता भगिनीच्या लक्षात आलं. मग जोपर्यंत त्या मडक्यामध्ये दही आहे, तूप आहे, विरजण आहे, दूध आहे, तोपर्यंत त्या मडक्याची किती त्याची काळजी घेत होतो. पण जक्षणी त्या मडक्यातून दही रूपी चित्त गेलं, अहो त्या मडक्याचं डायरेक्ट आउट ऑफ डोर. म्हणजे त्या मडक्याचं काही काम राहिलं नाही. तद्वत त्याचप्रमाणे आपलं हे 3.5 हाताचं मडक्याचे तुम्ही कुणी असा, ज्या वेळेस आपला इथलचा मुक्काम संपतो कृष्णा महाराज तक्षणी या जेवायचा निरोप घेऊन होता. आणि किती जरी असला तरी राम बोलो भाई राम बोलो. आपल्याला चक्रेश्वरलाच पोच करतात. विठाला हो. आणि म्हणून भाजी नासली, या माता भगिनी बघितलं या मडक्यामुळे नासली. ते मडकं घराच्या बाहेर गेलं. सांगायचं तात्पर्य मी या ठिकाणी सांगितलं, त्याचा मतितार्थ आहे की आपण ह्या देहाला किती सांभाळतो, या देहाची किती काळजी घेतो. तसं पाहिलं तर हा देह संतांनी वर्णन केलं. नरदेह दुर्लभ जाना
नरदेव दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये तुम्ही वासुदेव ह्या प्रकरणामध्ये महाराजांनी त्याचं महत्त्व सांगितलं. नरदेह किती आहे, तो दुर्लभ आहे, तो मिळतच नाही आणि मिळला तर कळत नाही. हे आपलं दुर्भाग्य आहे. आणि संतांनी तेच सांगितलं, बाबा रे तुला नरदेह मिळालाय, तू कळून घे. तसं पाहिलं तर जन्म हा एकदाच आहे, मनुष्य देह एकदाच मिळतो आणि त्याच्यासाठी महत् पुण्य करावं लागतं. तसंच आपण जन्माला आल्यानंतर किंवा जन्माला यायच्या अगोदर, या नरदेहाला जन्माला यायच्या अगोदर भगवंताला तसं वचनच देतो की देवा एक वेळ करी या दुःखावेगळे, एक वेळ करी या दुःखावेगळे, पायी हा माझा नवस. म्हणजे भगवंताला आपण एक प्रकारे वचन देऊन आलेलो असतो की देवा मी मृत्यू लोकामध्ये जाईल आणि तुझ्या भजनाच्या व्यतिरिक्त काहीच करणार नाही. हे वचन आपण देऊन भगवंताला आपण जन्माला असतो. नाथबाबा म्हणतात घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याचसाठी देवा, घेईन मी जन्म, घेईन
यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावा. भगवंता तुझे चरणाची सेवा करण्यासाठी मी जन्म घेईन. आणि म्हणून आपण या ठिकाणी महाराजांच्या अभंगावर चिंतन करीत आहोत. पवित्र सोवळी. अजिबात माझ्या मुद्द्यापासून लांब जात नाही. महाराज आपला मुद्दा चालू आहे पवित्र काय शुद्ध काय. आणि म्हणून याच्यासाठी मी देवा जन्म घेईन. कशा करता? तुझ्या चरणाची सेवा. हे खरं तर वचन दिलंय, पण आपण इथं आलो काय काय करतो हा संशोधनाचा विषय. त्या खोलात मला जायचं नाही, माझा तो विषय नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी संतांचं वर्णन करीत असताना या ठिकाणी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी हा या ठिकाणी दोन्ही असणारा अर्थ या ठिकाणी एकच आहे. आणि म्हणून महाराजांनी त्याच्यावर चिंतन मांडलं. दुसरा शब्द आहे ज्ञानशास्त्राच्या दृष्टिकोनातून संत कसे आहेत याचं वर्णन आपण केलं. परंतु महाराज म्हणतात भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून संत आहेत. अभंगाचं द्वितीय शब्द. टाळी वाजवा माता भगिनी टाळी वाजवा देवाचे भजन पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आपण अजून पहिल्याच चरणात दुसरं चरण झालं आणि टायमिंग तर होता आला 5 मिनटं होत. आणि म्हणून या ठिकाणी आपण जगद्गुरु तुकोबा संतांचं वर्णन करतात. खरं तर संतांचं वर्णन करण्याकरिता जगद्गुरु तुकोबा इतका अनुभूतीपूर्ण संत
अनुभूतीपूर्ण संत दुसरा कोणीच नाही. आपल्यासारख्याचं काम नाही, शाब्दिकाचे काम नाही येते. आपल्यासारख्यानं संतांचं वर्णन करू नये, आपली ती योग्यता नाही. जीवाने नामस्मरण करावं. वर्णन करण्या इतपत आपण श्रेष्ठ नाही. संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतात. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबराय संतांचं वर्णन करतात. या ठिकाणी आता वर्णन या शब्द भरपूर बोलते. कुणी कुणाचं वर्णन करावं? व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बघितलं, हां 5 मिनटं आपल्याकडे सांगितलं, महाराजांनी सांगितलं 5 मिनटात आवरा. आणि म्हणून वर्णन करण्यासारखे भरपूर, परंतु जगद्गुरू तुकोबराय इतका अनुभूतीपूर्ण संत दुसरा कोणी नाही. आपल्यासारख्याचं काम नाही, शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिक आपल्यासारख्याचं ते वर्णन करू नये. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबराय संतांचं वर्णन करतात. या एका वाक्याचा आपण अर्थ जरी आज बघितला किंवा एवढं जरी आपल्याला कळलं तरी आजचं कीर्तन सफल झालं. विठ्ठला विठ्ठल. हो, 5 मिनिटं माझ्याकडे आहे. महाराजांनी इशारा केला 5 मिनिटात कीर्तन आपल्याला संपवायचंय. अभंगांचे 2 चरण अजून राहिले. संतांचं वर्णन करीत असताना जगद्गुरू तुकोबरायांचे अनुभूतीपूर्ण संत, प्रस्तावनेमध्ये फार वेळ गेला आपला, परंतु जगद्गुरू तुकोबरायांचा अनुभूतीपूर्ण संत दुसरा कोणी नाही. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरीच काय होय म्हणून आपल्यासारख्याचं ते काम नाही. आपण संतांचं वर्णन करू नये. वर्णन करण्याकरता त्या ठिकाणी त्या योग्यतेचा माणूस लागतो. तर त्यांनी आमदार साहेब, आमदारांचं वर्णन करण्याकरता आमदार साहेबच पाहिजे ना. सर्वसामान्य माय काय वर्णन करणार, त्यांना काही इतिहास माहिती असणार. मंत्र्याचं वर्णन करायचं तर मंत्रीच पाहिजे. शाब्दिकाचे काम नाही येते. आपल्यासारख्याचं आपण त्यांचं वर्णन करू नये. पण तरी जगद्गुरू तुकोबराय संतांचं वर्णन करतात. वेळ भरपूर आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या चरणाचा आपण अर्थ बघितला, त्याच्यात फार वेळ गेला आपला. पवित्र सोवळी म्हणजे या ठिकाणी पवित्र काय, सोहळी काय, आपण त्याच्यात वेळ घेतला. म्हणून जगद्गुरू तुकोबराय संतांचं वर्णन करतात. हो, दुधड जरी झाली म्हैस गाय तरीच काय होय कामदेव. आणि म्हणून 5 मिनिटामध्ये आपल्याला हा कीर्तन सोहळा या ठिकाणी थांबवायचा आहे. बघा, अजून 2 चरणाचा धावता आपण प्रसंग या ठिकाणी बघू. जगद्गुरू तुकोबराय संतांचं वर्णन करतात. आपल्यासारख्याचं काम नाही, शाब्दिकाचे काम नाही येते. जीवानं शिवाकडे जावं, जीवानं शिवाकडे जावं. भगवान चक्रेश्वर, भगवान श्री परमात्मा अनादी काळापासून आपण आज आहोत. आपण आता आलोय. भरपूर पिढ्या आल्या गेल्या, परंतु भगवान चक्रेश्वराचे देवस्थान जसं आहे तसं. म्हणजे किती आले किती गेले आपल्यासारखे, तरी भगवान चक्रेश्वर आहे त्याच ठिकाणी आहेत. म्हणून शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरीच काय होय कामदेव. म्हणजे शाब्दिकाचं काम नाही. आपण संतांचं वर्णन करू नये, त्यासाठी संतच लागतात. आणि म्हणून या ठिकाणी धावता परामर्श पुढच्या 2 चरणाचा आपण या ठिकाणी घेऊ. म्हणजे तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते या ठिकाणी. आणि शेवटचं चरण आहे तुका म्हणे देवा, 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 पावे
जाता तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आपली निर्धारित वेळ संपत आली. संपली काय? वा वा, माझ्याकडे काय घड्याळ नाही म्हणून मी तर या ठिकाणी अजून 1-2 मिनटं घेतली चालतील. हा नाही नाही, अध्यक्ष महाराजांच्या परवानगीनं हा, 1-5 मिनिटात आपण सेवावरून घेऊ. नाही 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 असं नाही. कसं आहे, 5 मिनिटं घेऊ फक्त आपण, नंतर आपण सेवेला पूर्ण वेळा देऊ. विठ्ठला हो. भगवान श्री चक्रेश्वर देवस्थान ट्रस्ट या निमित्तानं अधिक मासातला हा महान पर्व जगामध्ये भरपूर ठिकाणी या सप्ताह काळामध्ये या महिन्यामध्ये 7 दिवसाचे असतात, 3 दिवसाचे असतात, परंतु गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 100कडे वाटचाल करतोय. नवीन शतकपूर्ती सोहळा पुढचा जो येईल तो शतक म्हणजे 100वा राहील. बरोबर की नाही महाराज? असा असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण हे अनेक सोहळे आपल्या चक्रेश्वर भगवान देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि चाकण बारावाड्यासह या ठिकाणी आयोजित करीत असतो. आणि म्हणून या वर्षीचा असणारा या सोहळ्यामध्ये अनेक वर्षापासूनचं मी येतो, आपणही येतात, आणि म्हणून ही आजची असणारी सेवा या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय आमदार कानके साहेब यांनी माझ्यासारख्या पामराला दिली. हे तर खरं माझं भाग्य म्हणावं लागेल. तो का म्हणणे, भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मीजे या. म्हणजे भाग्य काय? भाग्य उदयाचा ठसा. मी सुद्धा या सोहळ्याला भरपूर वर्षापासूनच येतो, पण एक विशिष्ट कालावधी यावा लागतो, भाग्य उदयाचा ठसा यावा लागतो. आणि म्हणून हा आलेला आजचा योग या ठिकाणी आपण बहुसंख्येनं माता भगिनी उपस्थित आहात. आमचे मायबाप, श्रोते मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि जी तोडकी मोडकी सेवा माझे परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, 3 वर्षापूर्वी जाधव महाराज सप्ताह झाला. आपण त्या सप्त्याला आले होते की नाही मला माहीत नाही, परंतु आपल्या चाकणवरून त्या सप्त्याला कमीत कमी 12 गाड्या आल्या होत्या त्या वर्षीच्या. मला वाटतं तुम्ही आले होते, नाणेकर महाराज, तुम्ही पण होते, पटोडे महाराज सर्व होते. त्या सप्त्यामध्ये इतिहास झाला जाधव महाराज. मी जास्त वेळ घेणार नाही, 5 मिनिटात बोलतो. युगराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा सप्ताह, हा सप्ताह म्हणजे जगाचं आश्चर्य. जे आश्चर्य सांगितले पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आमदार साहेब लाखांनी लोक असतात. आमच्या तळेगावला सप्ताह झाला, 5 लाख भाविक पहिल्याच दिवशी होते. काल्याच्या कीर्तनाला 12 लाख भाविक होते. आणि या पंचाळ्याला सप्ताहाला, त्या सप्त्याचा इतिहास झाला, तो जगाच्या पाठीवर तो सप्ताह गेला. विठाला हो. असे असणारे योगराज सद्गुरू गंगागिरी महाराज, की ज्या गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना अनुग्रहित केलं, हे फार लोकांना कमी माहिती. सद्गुरू जोग महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण असतील तर ते योगराज सद्गुरू गंगागिरी महाराज आहे. जास्त आपला वेळ घेणार नाही, माझी निर्धारित वेळ संपलेली आहे. परंतु 1-2 मिनिटं संतांचं वर्णन करण्याकरता संतच पाहिजे. आपल्यासारखेचं ते काम नाही, शाब्दिकाचे काम नाही येते, आपण ते वर्णन करू नये, परंतु संतांचं वर्णन करण्याकरता संतच पाहिजे. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचं वर्णन करण्याकरता
जोग महाराजांसारखे संत होऊन गेले. आणि जोग महाराजांनी ज्या गंगागिरी महाराजांचं वर्णन केलं, शाब्दिकाचे काम नाही येते, मग जोग महाराजांनी जे अनुग्रहित केलं, पंढरपूरला फार मोठा सप्ताह झाला अधिक मासातला वाळवंटामध्ये. आणि त्या सप्ताहामध्ये कुस्त्यांचा फड चालू होता. अगदी पुढच्या 5 मिनिटात मी आपली सेवा समाप्त करणार आहे. परंतु त्या वाळवंटामध्ये कुस्त्यांचा फड चालू होता. सद्गुरू जोग महाराज पैलवान होते, पैलवान. सद्गुरू जोग महाराज हे खास पैलवान होते. आणि जोग महाराजांनी त्या वाळवंटामध्ये फार मोठा एक पैलवान पाडला, की जो पैलवान अजिंक्य होता, कोणालाच तो जिंकता येत नव्हता, परंतु तो पैलवान पाडला. आणि योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह त्या वाळवंटात चालू होता अधिक मासात. जोग महाराजांची मिरवणूक निघाली, जोग महाराज त्या वाळवंटात आले आणि योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणावर त्यांनी आपलं मस्तक ठेवलं आणि दर्शन घेतलं. संतांची पायी हा माझा विश्वास, हे सांगतो मी. आणि महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज एवढा मोठा पैलवान मी पाडला की जो पैलवान जगाच्या पाठीवर कुणीही पाडू शकत नाही. ऐका काय म्हटलं महाराज? हा, असा पैलवान मी पाडला. गंगागिरी महाराजांनी सांगितलं जोग महाराजांना, अरे बाबा, या भौतिक सत्तेतला पैलवान तू काय पाडतो? जो काळरूपी पैलवान आहे, जो आपल्यावर सत्ता गाजवतोय, त्या पैलवानाला तू पाडून दाखव, तरच मी तुला पैलवान समजेल. विठाला असा काळरूपी पैलवान तू जर ज्या दिवशी तू पाडशील, त्यावेळेस मी तुला खरा पैलवान समजेल. आणि त्या क्षणी आमच्या विष्णू महाराज जोग, ज्यांचं खरं नाव विष्णू महाराज जोग आहे, महाराजांनी त्याच ठिकाणी त्या जोग महाराजांनी महाराजांच्या चरणकमळावर आपल्या माथा ठेवला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी. आणि तेव्हापासून म्हणजे जोग महाराजांचे पहिले गुरु सद्गुरू गंगागिरी महाराजांनी. आजही तुम्ही जर आळंदीला गेला तर संस्थे, जुनी संस्था आहे ना महाराज, त्या जुन्या संस्थेमध्ये जे 3 फोटो आहेत, 3 फोटो जुन्या संस्थेमध्ये, त्या 3 फोटोमध्ये एक गंगागिरी महाराजांचा फोटो आहे. महाराजांची ती साधनाभूमी होती त्यावेळेस. आणि त्या आजही त्या खोलीमध्ये महाराजांच्या जे शयनभूमी आहे, जे शयन कक्ष आहे, तिथं 3 फोटो आहे. एक आहे हिमालयातले शिलनाथ महाराज, नंतर एक मोठे साधू आहेत ते, आणि दुसरे आहेत गंगागिरी महाराज. त्या गंगागिरी महाराजांचा फोटो महाराजांच्या त्या साधना खोलीत होता. आणि असे असणारा उपदेश सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना केला. आणि त्या क्षणी महाराजांनी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराजांनी सांगितलं, तू या भौतिक सत्तेतल्या पैलवानाला काय पाडतो? काळरूपी पैलवानाला पाडून दाखव, त्याच वेळी मी खरं तुला पैलवान समजेन, अन्यथा तू पैलवान नाही. आणि महाराजांनी त्या क्षणी महाराजांच्या चरणकमावर आपलं मस्तक ठेवलं. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं जोग महाराजांचे गुरु गंगागिरी महाराज. महाराजांच्या क्षयन म्हणजे त्या साधना खोलीमध्ये आजही तो फोटो आहे. आणि तेव्हापासून म्हणजे काळरूपी पैलवानाला महाराजांनी त्या ठिकाणी पराजित केलं. आणि जोग महाराजांनी पहिले आद्य गुरु गंगागिरी महाराजांना मानलं. विठाला हो, असे असणारी गंगागिरी महाराजांची परंपरा. गंगागिरी महाराजांचे पासून तर आतापर्यंत हिंदू हृदय सम्राट गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज, की ज्या सप्त्याचा 2 वर्षापूर्वी उच्च अंक झाला. आमचे पोटोडे महाराज असतील, आमचे नाणेकर महाराज असतील, हे नाणेकर सुद्धा महाराज नाणेकर असतील, या सर्वांचे कीर्तन इथं आहेत. हे सर्वजण त्या सप्त्याला आले होते. आणि तो सप्ताह पंचाळे या गावाला होता. आणि तो सप्ताह जगाच्या पाठीवर गेला. त्या ठिकाणी महाराजांचं एक विशेष वक्तव्य त्या ठिकाणी आलं. आणि त्या सप्त्याने वर्ल्ड ऑफ गिनीज बुकमध्ये नोंद केली. तेव्हापासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सप्ताह होणारा वारकरी संप्रदायाचा महाकुंभ फक्त योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा आहे. विठाला अशी असणारी गंगागिरी महाराजांची परंपरा. आणि त्या परंपरेमध्ये मी स्वतः माझे गुरुवर्य आणि 2008 सालापासून 9 सालापासून या चक्रेश्वर भगवंताच्या मायभूमीमध्ये मला वास्तव्य करण्याचा योग आला. तेव्हापासून आपण सर्वजण
आता अलीकडच्या 5-7 वर्षाच्या कालखंडामध्ये गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज हिंदू हृदय सम्राट जेव्हापासून गादीवर आले 2009ला माझे गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज हे संस्थेचे शिक्षक होते. महाराज जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये त्यांना बलभीम महाराज जाधव या नावाने ओळखलं जायचं. परंतु सोमेश्वरगिरी महाराज बेटाच्या परंपरेमध्ये असणारे सोमेश्वरगिरी महाराजांना आमच्या संस्थेचे त्यावेळेचे असणारे महंत त्यांना विनंती केली आणि एखादा विद्यार्थी मला द्या माझ्या गादीवर ती संस्था चालवण्यासाठी, ते संस्थान चालवण्यासाठी. आणि म्हणून त्यावेळेस असणारे त्यांचे जे त्यावेळेचे जे उत्तराधिकारी होते त्यांनी सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांना बेटाच्या गादीवर बसवलं. बलभीम महाराज जाधव असं आमच्या नेकनूरचे, बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर आहे, त्या नेकनूरचे असणारे बलभीम महाराज जाधव ते बेटाच्या गादीवर बसले. 5वे महंत, बेटाचे 5वे महंत. आणि असणारी परंपरा, बेटाची परंपरा, उत्तुंग परंपरा की जोग महाराजांना ज्यांनी अनुग्रहित केलं असे असणारे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचं. आपल्या चाकण पंचकृषीतून या 12 वाड्यासह भरपूर लोक, आमचे सर सुद्धा त्या सप्त्याला आले होते. आणि अलीकडच्या काळामध्ये सप्ताह गिनीज बुकात गेला. संपूर्ण त्या 2000 त्या सालामध्ये माझ्याकडून वेळ वाढतो, क्षमा करा मला. परंतु संतांचं वर्णन किती करावं याचं मला भान राहत नाही, म्हणून जास्त मी याच्यावर विस्तार करणार नाही. आपली निर्धारित वेळ संपली. ज्ञानेश्वर माऊली